काल रात्रीच मुख्यमंत्री महोदयांचे PS पळसकर साहेब यांचाही मला स्वतःला फोन आला होता. कारण मी फोन केला होता की SIT गठीत अजून झालेली नाही. तर काल रात्री मला वाटतं त्यांनी सांगितलंय की CM साहेबांची कालच सही झाली. IG लेवलचे अधिकारी त्यांच्या प्रमुख म्हणजे मार्गदर्शनाखाली या दुर्दैवी आणि अतिशय घाणेरड्या घटनेचा तपास त्या ठिकाणी होणार आहे आणि ज्युडिशियल इन्क्वायरी सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे मनावरती घेतलंय. बाकीचे आणि प्रचंड रोष एकट्या बीड जिल्ह्यातच नाही, मला वाटतं राज्यभरामध्ये याच्या रोष लोकांच्या मध्ये गेलेला आहे. त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालचे छोटे आका हे मला वाटतं आत गेलेत आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही. ते सरेंडर झालेले आहेत. बाकीच्यांना विनंती, मला बाकीचे छोटपोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे आणि तो 100% फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही. ते 302चे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत. त्याच्यानंतर आता त्यांच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मकोको अंतर्गत म्हणलंय ना, म्हणजे ऑटोमॅटिकली याच्यामध्ये आता मोका सुद्धा ग्राह्य झालेले आहेत. हे मोकात गेले पाहिजेत. हे जे वागलेले आहेत 200 कुटुंब गावं सोडून गेलेत, तिथले व्यापारी गावं सोडून दिलेत. गायछाप तंबाखूची एजन्सी सुद्धा हमारेच पास होना, PNची एजन्सी, चुन्याची एक मुसलमानाची एजन्सी होती, ती एजन्सी बी ह्यांनीच काढून घेतली. मारवाडी समाजाच्या कोणत्याही माणसाकडे काही एजन्सी राहिलेली नाही आता परळी तालुक्यामध्ये, बरं का. आणि अराजकता काय आहे ते जरा तिथं परळीत, मला असं मीडियाला माझी विनंती आहे की परळीला जाऊन बघा ना, थोडस मुलाखती वगैरे घ्या लोकांच्या, काय अवस्था आहे काय नाही. आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं. लीज ॲग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला. तुम्ही दरवेळेस छोटा आका मोठा आका कुठल्याही आकाचं नाव घेत नाही, घाबरतात? मी सांगितलं ना अगोदरच, मी घाबरत नाही म्हणून. घाबरायचं नाही, फक्त आता लिंक जी जोडायला चाललेली आहे एवढं आता 1-2 दिवसात 3 दिवसात येणार. मी सांगितलं ना, आका 100% 302 मध्ये सुद्धा आहे बरं का. आकांच्या आदेशाशिवाय होत नाही. आणि 9 तारखेला घटना घडली आणि 8 तारखेला आका तिथं एका ते इंग्लिश दारूचं लायसन भेटलंय, मला वाटतं त्यांनी कुठून तरी विकत आणलंय. 72 का काय बिअर बार आहेत त्या केजमध्ये. त्या सगळ्यांचा खोटा उठण्यासाठी त्यांनी ते आणलं, ॲग्रीमेंट केलंय. त्याची प्रत सुद्धा माझ्याकडे आली आकांच्या याची. आणि मला वाटतं इथं काहीतरी जमिनी कोणाच्या शेतकऱ्याच्या न मोजता हे आता काहीतरी चाललंय रिसॉर्ट का काहीतरी. आता जाता जाता जरा बघा. याच्यानंतर ते काय म्हणतात आपला मांजरसोबा फाट्यावर बीडला जाताना तुम्ही काही मस्साजोगला जाताना डाव्या बाजूला जरा रिसॉर्ट कोणाचं चाललंय, कोणाच्या जागेवर चाललंय. तिथले शेतकरी टाव फोडतायत की बाबा आमची जमिनीवर तुम्ही बांधकाम कसं काय करायला लागले. नाही म्हणजे हे आमची जमीन आहे. ते बीडचा तहसीलदार कोण आहे त्याला जाऊन विचारा ना तुम्ही, त्यांच्याकडे तक्रार आलेली आहे. बीडचे तहसीलदार काय झोपा काढतात? हे वागणं कुठले, पद्धत कुठली, अधिकाऱ्यांना बोलण्याची भाषा काय होती त्यांची? काही रेकॉर्डिंग असलं तर जरा व्हायरल करा. IAS IPS ला सुद्धा कसं बोलायचं, कलेक्टरला कसं बोलायचं, यांचं बोलणं कसं असतं काय असतं मी खाजगीत सांगेल तुम्हाला. याच्यावर बोललं तर बीड जिल्ह्यामध्ये असले काही लोक बोलत असतील. पण पालकमंत्र्यांच्या बाबतीत मी म्हणलं ना, माजी पालकमंत्र्यांच्या बाबतीत की त्यांना एखादा मित्र शिल्लक राहिलाय का? त्यांच्या जवळचे कोण माणसं जवळ राहिले? आणि जे खासदार झाले ते बी त्यांचेच मित्र होते ना, सख्या भावासारखे राहत होते. कसं काय गेले ते दुसऱ्या पक्षात? याचं अंतर्मनाला थोडा तरी विचार करो. थोडस मला वाटतं अंदर खुद के झाक के जरा बघावं ना.
तुमचे पहिले तुम्ही असे नव्हते, हे आता ह्या 5 वर्षात असे का वागायला लागले आणि काय काय चर्चा तुमच्याबद्दल येतात, काय काय नाही, हे जरा लोकांना एकट्या ती माऊली जी बडबड करते, काय त्यांचं नाव आहे, आजपर्यंत मी कधी म्हणलं नव्हतं. त्या बीडमध्येच राहतात मला वाटतं. एकूण बीड जिल्ह्याची ही परिस्थिती आता बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तर निवेदन केलेलं आहे, पण आता यावर काय नेमकं उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे हे सगळं मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केलंय ते तुम्ही जरा नीट अभ्यासा. अतिशय कणखर आणि अतिशय स्पष्ट केलंय. याच्यात मुख्यमंत्री बी उपमुख्यमंत्री बी कोणाला पाठीशी घालणार नाही. आणि मुख्यमंत्री जे बोललेत ना मोका, यातच तुम्ही ओळखून घ्यायचे की त्यांची मेंटॅलिटी काय आहे. याच्यात कोणाला काही बक्षिलं जाणार नाही. आणि माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून, ज्या ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत, आता हळूहळू लोक यायला लागलेत आमच्याकडे, निवेदन यायला लागले, पण पूर्ण त्याची बी माहिती घेतल्याशिवाय आम्ही बी व्हेट स्टेटमेंट करणं बरोबर होणार नाही. परंतु या ज्या काही घटना आहेत, करुण कहाण्या आहेत ह्या बीड जिल्ह्यातल्या, हे जे वागलेले आहेत, मी म्हणलं ना धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते, आता कसे झाले, काय होता सतू काय झाला सतू, अशी परिस्थिती तुमची आली साहेब. काय आणि याद्या देतो आता मग तुम्हाला प्रत्येकाच्या शिफ्टिंगच्या. परळून लोक उठतात, अंबाजोगाईला जातात, पुण्याला राहायला जातात, मुंबईला गेले, सगळे घरदार सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झालाय. हे माहित होत नाही का एक्स गार्डियन. आणि पालकमंत्री यांनी 12 डिसेंबरला या राज्यामध्ये RR पाटील साहेबांचं एका स्टेटमेंट वरती, ते बी त्यांना हिंदी नीट नाटकी येत नव्हती, मला वाटतं त्याच्या मनात ती भावना नसेल RR पाटलांची बरं का. रामशे बंधूचा ते कोण हिरो का काय निर्माता हिंडला म्हणून विलासराव देशमुखांचं मुख्यमंत्रीपद गेलंय. मुलीचे मार्क वाढवले म्हणून निलंगेकर पाटील साहेबांचं मुख्यमंत्रीपद गेलं. RR पाटलांचं बडे बडे शहरों में छोटी छोटी घटना असं काहीतरी स्टेटमेंट झालं. डायरेक्ट मुंबईनं अंजनीला पाठवले. 12 डिसेंबरला आपले एक्स गार्डियन कोणत्या भाषेत बोललेत तुमच्या समोर, त्या क्लिप का परत फिरवत नाहीत तुम्ही? त्याचा राजीनामा मागणार. एक मिनिट ऐका, मी कुठं राजीनामा मागतो? ते राजीनामा वगैरे ते निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करते. ते काय भाषेत बोलले? महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात किडनॅपिंग होत नाहीत का? मर्डर खून होत नाहीत का? साऱ्या देशामध्ये. म्हणजे तुम्ही समर्थन देताय का या संतोष देशमुखच्या खून करणाऱ्याला? ती तुमची लँग्वेज काय, बॉडी लँग्वेज काय आहे त्यांची? मग कोणताही तुम्ही पत्रकार बांधवांना माझ्या हात जोडून पाया पडून विनंती आहे, या लँग्वेज वरती तुम्ही का बोलले नाही? अतिशय सुंदर स्टेटमेंट आहे का ते? आणि कुठून करताय तुम्ही? गोपीनाथ गडावरून. गोपीनाथ मुंडे साहेबांची समाधी असलेलं ठिकाण येते, त्या समाधीच्या ठिकाणावरून जे स्टेटमेंट झालेलं आहे जरा तुमच्या पोर्टलवरती काढून टाकलंय का? हाय जागेवर सगळ्या मीडियाच्या. माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती की ते स्टेटमेंट बघा, ती बॉडी लँग्वेज बघा. आणि त्याच्यामध्ये बी चष्मा असा ढकली ते स्टाईल मध्ये. अहो तुम्ही कोणत्या दुनियात येत? वागत आहे कसं? असं स्टाईल, चष्मा. संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या याला उत्तर देताय तुम्ही मीडियाच्या समोर. आणि तुमची स्टाईल काय आहे? धनुभाऊ भाऊ म्हणतो मी तुम्हाला. मग याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सिरियसनेस काय आहे का? संतोष देशमुख तर झाला असं कुठे बी होत असत असं म्हणलेत ते. तुमच्या ह्याच्यावर आहे का? नसलं तर टाका ना परत एकदा.